नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यात महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची मोहीम सुरू असतानाच आता धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थिनी सेनेने याला कडाडून विरोध दर्शविला आहे. स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जाड दमच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. या मीटरमुळे वीज ग्राहकांवर कर्जाचा बोजा पडणार असल्याचे सांगत सध्याचे पोस्टपेड मीटरच कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. धुळ्यामध्ये सध्या मीटर बदलण्याचं काम चालू आहे. एका विशिष्ट कंपनीचा फायदा होण्यासाठी हे मीटर बदलत आहेत. आता आम्ही त्यांना तेच विचारलं, की तुम्ही मीटर का बदलता आहात? तर त्यांनी सांगितलं, की नाही तो म्हणजे रीडिंग म्हणजे घरी ऑटोमॅटिक रीडिंग इथं होईल आणि समजा जर तुमचं बिल जास्त वगैरे आलं, तर आम्ही ते बदलून देऊ. अरे, आम्ही इतक्या वर्षानुवर्षाच्या कमावतो, तर लोकांची बिल कमी होत नाहीयेत आणि सांगतात, की मग किती लोकांची तुम्ही अशी बिल करणार? आणि दुसरी गोष्ट, एखाद्या कंपनीचा फायदा होण्यासाठी तुम्ही लोकांना का भरीस पाडतायत? आणि कुणाची इच्छा नाहीये, कुठल्याही ग्राहकाची इच्छा नाही, की नवीन मीटर बसवावं असं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की बुवा तुमच्याकडनं आम्ही काहीही शुल्क घेणार नाही आहोत. शुल्क घेणार नाही, शुल्क घेणार आहेत, हिडन पद्धतीने घेणार आहेत. म्हणजे कसं आहे, की बुवा ते कळणार नाही तुम्हाला, पण साधारणतः 12 ते 13,000 रुपये तुम्हाला वर्षाकाठी ते तुम्हाला तुमच्याकडून ते घेणार आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे, मनसेकडनं आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, की धुळ्यामध्ये आम्ही कुठलंही मीटर बसू देणार नाहीत आणि जर मीटर बसलं, तर मात्र आम्ही ते फेकून देऊ आणि मोठ्या प्रमाणात आम्ही जन आंदोलन उभं करू आणि आम्हाला अजिबात नाही चालणार. दुसरी गोष्ट, आत्ताच एक 80 फुटी रोडला आता जस्ट आम्ही एक किस्सा दाखवला, की एका महिन्यात 400 एका बाईचं ₹400 बिल आलेलं आणि दुसऱ्या महिन्यात लगेच एका महिन्यात 1,87,000 बिल आलेलं आहे. बघा, काय म्हणजे कुठं चाललंय? काय चालला हा प्रकार? अतिशय अंधाधुंद कारभार चालू आहे इथला शासनाचा. तर आता आम्ही त्याचा तर निषेध करतोच. पण जर प्रकरण जर वेळेस ते आवरलं, तर आम्ही फार मोठं आंदोलन करू मनसेकडून. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.